आभाळ फाटल्याप्रमाणे झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात अपरिमित अशी हानी झाली आहे. सगळं वाळतुळं झालं, कसं करू आणि याचं जालना जिल्ह्यातल्या कस्तुरवाडी या गावच्या स्थितीवरनं याची कल्पना येते. कशावर घडा नाही, कशावर नाही, आता लोकांचं कर्ज झालेले बघा, हे पुढे शेतात पुढे पापडी झाले. पिकं, घरं, संसार सगळं काही पावसानं गिळंकृत केलंय. ढगफुटीच्या रूपात अतिवृष्टीचा राक्षस शेतकऱ्यांच्या आयुष्यात धडकला आणि होत्याचं नव्हतं झालं. गावावरती हे अस्मानी संकट कोसळलं असताना बँकांची तत्परता मात्र पहा. शेतकऱ्यांना कवडीचीही मदत झालेली नाहीये, पण त्याच पूर्वी बँकांच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा येऊन धडकल्या. प्रत्येक घरोघरो जाऊन त्याने जवळपास अशा 250 ते 300 नोटिसा आम्हाला बजावल्या. आपण कर्ज भरा, अन्यथा आपल्या मालमत्तावर जप्तीची नोटीस लावण्यात येईल असे येऊन आम्हाला धमकावून गेले. आता शेतकऱ्यांनी काय करायचं? आता हे शेतकऱ्याचा पूर्ण अपमानच लावला आहे. आज आम्हाला कोणतेही चाळ नाही, इथं कोणतीही जागा नाही, तरी आम्हाला नोटीस यायला लागल्या. आमचं कर्जही माफ करायला तयार नाही आणि आमचं हे माल जे होतं पूर्ण पाण्यात गेला. मेहनतीचा माल आहे, आम्ही कर्ज काढून बी भरण आणलेलं आहे. मग आता आम्ही करावं काय? बँकांच्या नोटिसा म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच. अतिवृष्टीमुळे पिकं पाण्यात सडून गेली आहेत. ज्या शेतात सोनेरी भविष्य डोलायला हवं होतं तिथे आता फक्त चिखल दिसतोय. 2 महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे. अशी जर परिस्थिती राहिली पाण्याची, समजा ती आमचं बरोबर 100% माल जायला राहणार नाही. म्हणजे कोणतंच माल नाही उरलं. हे याच्यापेक्षा जास्त तिकडे जास्त नुकसान आहे. आपण इथं वाटावर आहे, रस्त्यावर आहे म्हणून बघतोय. आपण इंटरमध्ये जाल जिथं आपल्याला जाता येत नाही तिथं 100% पूर्ण गेलेलं आहे माल. पूर्ण नदीचं पाणी वावरातून गेलेलं आहे, वड्याचे पाणी गेलेले आहे आणि काहीच उरलं नाही. पुरानं सगळं काही हिरावलं, पण जे काही उरलंय त्यावरच या शेतकरी कुटुंबाची गुजराण सुरू आहे. उरल्या सुरल्या पिठातनं घरातल्या महिला भाकरी थापतायत. घरातली चूल पेटतेय, पण या चुलीतल्या प्रत्येक ज्वाळीसोबत एक प्रश्न धगधगतोय: उद्या खायचं काय? पाऊस खूप पडला शेतात, कसं करावं आम्ही? कपाशी आहे, सोयाबीन आहे, खूप नुकसान झाली. आता काय करावं शेतकऱ्याला? मुलाबाळाचं शिक्षण आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या जनावरांचं जगणं अधांतरी बनलंय. जिथे माणसांनाच 2 वेळचं अन्न मिळण्याची भ्रांत आहे, तिथे जनावरांचं काय होणार ही सगळ्यात मोठी चिंता आहे. सारखा पाऊस चालू आहे. ते काय तिला असं भूस टाकलं, भूस खाईना, गवत खाईना. पण आता गवतीला बी मग गवत बी नाही ना, वारात आणायला पाऊस नाही. पावसामुळं गवत बी आणता येत नाही. अरे चिखुलाची वावर आहे मध्ये. अतिवृष्टीमुळे सगळं काही गमावलेल्या आजीबाईंनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून देत मायबाप सरकारकडे अर्जव केलाय. काळजीनं आमचं कर्ज माफ करा ना, आम्हाला कर्ज द्या, सुरू करा. तर तरी तुमची सरकारची कमाल समजू. आम्ही मतदान देतो, तुम्हाला निवडून आणतो, तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत का करीत नाही? कुठून झाले तुम्ही सरकार? कुठून झाले तुम्ही मोठे? कुठून झाले आमदार? कुठून झाले कामदार? आमच्या इकूनच आहे. आम्ही नाही दिले मत तर तुम्ही कुठं कस करता? आमची काहीतरी पुराई करा. आमच्याकडे बघा तुम्ही. हात जोडून विनंती तुम्हाला. मग आमचे लेकरं बाळ आम्ही काय कसंच काय करा? आता कुठं जा, कुठं नाही. आम्हाला कुठं घराच्या बाहेर निघता येईना. आमच्या वावरात पाणी, आमचे सोबणी गेल्या, कपस गेले, तुडीत मूग समजे सडून गेले. काय खा डाळ नाही, दाना नाही. आम्ही शेतीवाले, आम्ही काही नोकरीवाले नाही. आमच्याकडे बघा तुम्ही. हात जोडून विनंती आहे तुम्हाला, विनंती करते. ही व्यथा फक्त वृद्ध स्त्रियांची नाहीये, तर संपूर्ण मराठवाड्याची कथा आहे. आणि या व्यथित नजरेतनं उमटणारा प्रश्न एकच आहे, तो म्हणजे आता जगायचं कसं?
हा ओला दुष्काळ, ही वेदना आणि ही कहाणी फक्त जालन्याची नाही, तर ती संपूर्ण मराठवाड्याची आहे. शेतकऱ्यांची स्वप्नच पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी आता गरज आहे ती सरकारच्या मदतीच्या हातांची. लवकरात लवकर यांचे पंचनामे करून यांच्या सगळ्यांची नुकसान भरपाई करावी ही शासनाला न्यूज 18 लोकमतच्या कडून विनंती करतोय. सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे आम्ही विनंती करतोय शासनाला की लवकरात लवकर यांचे पंचनामे करावेत आणि या सगळ्या शेतकरी बांधवांची मदत करावी, जेणेकरून आत्महत्येचे जे प्रमाण मराठवाड्यात वाढत चाललंय त्या प्रमाणाचा आकडा आम्हाला आणखी नकोय. कॅमेरामॅन विनय लाठी सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, जालना.